जर का तुम्ही हे भरलेलं वांगं या पद्धतीने बनवलं तर ते घरी सगळ्यांना खूप आवडणार आहे। त्यासाठी वांगी घेतली, ते 4 फोडीमध्ये कट करायची, नंतर पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि वांगी त्यात टाकून द्यायची, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत। नंतर वाटण्यासाठी भाजलेले शेंगदाणे आणि थोडासा लसूण घ्यायचा, बारीक करून घ्यायचं। नंतर कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम झालं की कट केलेली वांगी टाकायची आणि 5 मिनिट कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायची। छान असे भाजले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। नंतर त्याच तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकायचा, नंतर कट केलेला कांदा टाकायचा। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून द्यायचा। नंतर त्यामध्ये बारीक कुटलेला अद्रक लसूण टाकून द्यायचा। नंतर मसाल्यामध्ये लाल चटणी पावडर, काळं वाटण, हळद टाकायची, थोडीशी कसुरी मेथी टाकायची। सगळं छान असं 2 मिनिट भाजून द्यायचं। नंतर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, ते पण मिक्स करून घ्यायचं। नंतर वांगी टाकून द्यायची आणि 2 मिनिट भाजून द्यायची। नंतर थोडंसं पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, 5 मिनिट शिजून द्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकून द्यायची। वांगी जास्त वेळ शिजू द्यायची नाहीत, कारण आपण अगोदर तळून घेतली होती। मग तयार झाली आपली भरली वांगी। खूप भारी लागते ही भाजी। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।